छात्राचा फोटो दिसत नाही मग फोटो चालू आहे शूटिंग चालू आहे. विद्येचे देवता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेचा विजय असो. महिलांनो, आज 3 जानेवारी 2025 आज सावित्रीबाई फुलेची जयंती आहे. सर्व देशात सावित्रीबाई फुले जयंती साजरी होत आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म नागाव येथे 3 जानेवारी 1831 साली झाला. खंडूचंद्र पाटील, आई लक्ष्मीबाई यांच्या पोटी एक कन्यार्थी जन्माला आलं आणि आपल्या महिलांचं फार भाग्य उजाळलं. आज जे वकील, डॉक्टर, राष्ट्रपती ज्या कोणी या महिला उंचपदावर गेलेल्या आहेत ते सर्व सावित्रीबाई फुलेचे पुण्य आहे. आणि मी सुद्धा जे मला तोताचं शिक्षण मिळालं ते सावित्रीबाई फुलेच मिळालं. आणि पहा महिलांना, आपण सावित्रीबाईची जयंती फक्त 3 जानेवारीला करतो. कोणी करतो, कोणी नाही करत. ज्या शिक्षक आहेत त्यांनी तर रोज दर्शन घेऊन सावित्रीबाईचं दर्शन घेऊन शाळेत गेल्या पाहिजे. कारण सावित्रीबाई फुलेंनी ज्योतिबाचे लग्न झाल्यावर कालीचा पेन आणि मातीची पाटी करून अवाई शिक्षण घेतलं. आणि अशा मुलींना त्यांनी शिक्षण दिलं पुण्यामध्ये 1888 साली. त्याची आपण शाळा उघडली, पहिली मुलींची शाळा. आणि सावित्रीबाई शिकवलं ज्योतिबा फुलेंनी आणि मग मास्तरींनी. तर बहुजनाच्या मुलींना शिक्षण नव्हतं, ब्राह्मणाच्या मुलींना कोणाला शिक्षण, ब्राह्मणांना शिकत होत्या, कोणाला शिक्षण नव्हतं. 4-5-6 मुली शिकत होत्या ब्राह्मणाच्या. आणि मग सावित्रीबाई फुलेंनी त्या बहुजनाच्या मुलींना शिकत होती तर तिला दगड गोटे शेण मारलं आणि असे डाकू आड येत होते तरी सावित्रीबाई फुलेंनी आपलं कार्य सुरू ठेवलं. कारण आज त्या विद्येची देवता ज्योती सावित्रीबाई फुले झाल्या. सर्व जगात त्यांचं नाव होणार आणि महिलांच्या फार उपकार आहेत. म्हणून आज सत्याची जयंती साजरी होत आहे. आणि मी सुद्धा त्यांच्या विचाराचं कार्य केलं. 97-98 मध्ये साक्षरता अभियानमध्ये माझं कुणाचं घर होतं आणि मी दिव्यावर अडाणी महिला वर्ग घेतले, साक्षरतेचे वर्ग घेतले. 85 मध्ये माझी निवड झाली आणि मी वर्ग चालवले आणि कलापथकाचे कार्यक्रम केले. तर सावित्रीबाई फुलेच्या कार्यक्रम राष्ट्रीय वर्ग घेत असताना 10 महिन्यांचं माझ्याकडे शिक्षण होतं. निरक्षर मला साक्षर करणं, दिवसाची मळा आणि रात्री सुटू शाळा. तर महिलांना मी शिकवत होते. हे कार्य करत असताना लिंबागावात माझं समाजकंटकांनी झंडाळून काढलं. पुन्हा मी झोपडी उभी केली
आणि दिव्यावर त्या महिलांना शिकवलं. तर 97 मध्ये महिलांच्या साक्षरता आयोगामध्ये माझ्या वर्गाचा पहिला नंबर आला. महिला साक्षर झाल्या. त्यांनी पेपर सोडले आणि निंबागावचा 97 मध्ये 5 लाखाचं बक्षीस त्या गावाला मिळालं. आणि मला 2002 मध्ये सावित्रीबाई फुलेचा पुरस्कार घोषित झाला. आणि ते पुरस्कार मला 2002 मध्ये मुंबईला माननीय मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते मला मिळाला. पहा महिलांनो, एक 14 वर्षाची बाई सावित्रीबाई फुलेचं कार्य केलं तर मला असा उंच जे पुरस्कार असते ते मला मिळाला. आणि मग मला पुरस्काराची सुरुवात झाली. म्हणून महिलांनो, सावित्रीबाई फुलेचं कार्य करा. सावित्रीबाई फुलेचं फार महान कार्य आहे. म्हणून सावित्रीबाई फुलेविषयी मी तुम्हाला या कवितेतून तुम्हाला मार्गदर्शन करते. महिलांनो, मुलींना चांगला अभ्यास करा. अशी सावित्रीबाई होती हुशार, अशी सावित्रीबाई होती हुशार, रणात उभी कसून कंबर, रणात उभी कसून कंबर, क्रांतीचा दिवा रक्ताच तेल, क्रांतीचा दिवा रक्ताच तेल, जोत ज्ञानाची पेटवली, जोत ज्ञानाची पेटवली, अहो प्रथम शाळेची घंटी तिनेच वाजवली, अहो प्रथम शाळेची घंटी तिनेच वाजवली. होती जेव्हा ती स्वतः अडाणी, शिक्षण दिले ज्योतिरावांनी, होती जेव्हा ती स्वतः अडाणी, शिक्षण दिले ज्योतिरावांनी. करताना काम गाळून घाम, करताना काम गाळून घाम, पहिली शिक्षिका बनविली, पहिली शिक्षिका बनवली, अहो प्रथम शाळेची घंटी तिनेच वाजवली. पहिली उघडली मुलींची शाळा, जागृत केला समाज भोळा, पहिली उघडली मुलींची शाळा, जागृत केला समाज भोळा. हीन दिनाची झाली माऊली, भूमी भारताची गाजवली, अहो प्रथम शाळेची घंटी तिनेच वाजवली. दिसायला होती कोवळी पोर, दिसायला होती कोवळी पोर, रूप सुंदर मन खंबीर, रूप सुंदर मन खंबीर, रस्त्यात आडवा डाकू मवाली, रस्त्यात आडवा डाकू मवाली, त्याला मर्दानी दाखवली, त्याला मर्दानी दाखवली, अहो प्रथम शाळेची घंटी तिनेच वाजवली. एकत्र या ग भारताच्या नारी, एकत्र या ग भारताच्या नारी, आणि फुले सावित्री हा घरोघरी, फुले सावित्री हा घरोघरी, तिनेच देशाची शान वाढवली, अलकाबाई बोडकेबाई तिनेच देशाची शान वाढवली, कीर्ती भारतात गाजवली, कीर्ती भारतात गाजवली, अहो प्रथम शाळेची घंटी तिनेच वाजवली. अशी सावित्रीबाई होती हुशार, रणात उभी कसून कंबर, क्रांतीचा दिवा रक्तात तेल, जोत ज्ञानाची पेटवली, अहो प्रथम शाळेची घंटी तिनेच वाजवली. म्हणून अशा क्रांती सावित्रीबाई फुले यांना माझं त्रिवार अभिवादन. महिलांनो, आजच्या दिवसापुरतं सावित्रीबाई फुलेचं स्मरण करू नका. रोज जर आपण सावित्रीबाई फुलेचा फोटो दर्शन घेऊन त्यांचे विचार घेतले आणि आत्मसात केले तर फार जीवनात प्रगती होईल. धन्यवाद.